आपल्या ख्रिश्चन बॉयज होम मध्ये जे आता मुलं काय चालतात म्हणजे ते पोरगं पडलं होतं कॅनमध्ये पडलं. तर आता त्यांचं काय झालंय की त्या समाजाने आता त्यांनी ठरवलं की बंद करायचं बॉयज होम. 150 वर्षाची परंपरा आहे त्या बॉयज होमची. त्यात लहानात मुलं बर्फाचे इंजिनियर डॉक्टर झाले. अशा घटना होत असताना जे अधीक्षक आहे त्यांची ती जबाबदारी आहे मुलं पळून जायचं. तर आतापर्यंत एकूणच घटना त्यांनी एफ आय आर दिली नाही. याच घटना त्यांनी एफ आय आर दिली. या घटनेकडे आपण कसं पाहतो? काय एकतर भयानक घटना आहे. बारामतीत असं काहीतरी होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. थोडं पोलिसांनी त्याच्या खोलात गेलं पाहिजे. आज मी DYSPची वेळ घेतलेली, पण ते बारामतीत नाहीये, बहुतेक पुण्याला आहेत ना, बाहेर रजेवर आहेत. त्याच्यामुळं ते मला तिथं जाता आलं नाही. पण काहीतरी ते मला वेगळं विचित्र वाटतं की एकाच शाळेतून 24 मुलं, 19 नाही, 24 मुलं आणि मुली पण आहेत बहुतेक, का फक्त मुलं? जर 24 मुलं गायब होत असतील आणि जर ते सापडत नसतील आणि अचानक 3-4 मुलं तिथं कनॉलमध्ये जर तिथं त्यांचं बॉडी जर तिथं येत असेल तर मग शाळा बंद करणं हा पर्याय नाहीये. ते मुलं गेली कुठं? आणि सगळी अनाथ मुलं आहेत, त्यांना कोण तिथं आई वडील नाहीये, नातेवाईक नाहीयेत, लहान लहान मुलं. हे जर गायब होत असतील, पोलीस जर त्याची दखल घेत नसेल तरी भयानक घटना आहे. आम्ही तिथं परत जेव्हा पोलीस इथं येतील, आता रजेवर आहेत DYSP, पण जेव्हा ते येतील आम्ही तिथं जाऊ आणि त्यांना विनंती करू की त्यांनी त्याची चौकशी केलीच पाहिजे. कारण एका शाळेतून जर 24 मुलं गायब होत असतील तर मग काहीतरी तिथं गडबड असू शकतं असं मला तरी वाटतं. पुढच्या आठवड्यात किंवा जेव्हा केव्हा ते येतील आम्ही सगळे तिथं जाणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की त्यांनी चौकशी केली पाहिजे. आणि मला आठवतंय की पूर्वी ते मिशन हायस्कूल बारामतीतली 1 नंबर शाळा होती. पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही पण तिथं शिकलाय बहुतेक. म्हणजे भरपूर आपले बारामतीचे जे आज नेते मंडळी आहेत किंवा भरपूर दिग्गज लोक त्या शाळेत शिकलेत आणि आज त्या शाळेची जर परिस्थिती अशी झाली असेल तर वाईट पण वाटतं, विषय गंभीर पण आहे आणि त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि आम्ही जाणार. पोलिसांचं म्हणणं आहे की 19 मुलं गावले नाही. जर पोलीस ते म्हणत असतील, माझ्याही कानावर आले, तर मग ती मुलं तुम्ही दाखवा आम्हाला. पण दाखवायला तयार नाहीये. जर ते सापडलेत तर ती मुलं कुठे आहेत ते त्यांनी दाखवा. परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्सचे YouTube चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.